बीकेसीवरील फुटबॉल मैदानावर प्रदर्शन केंद्रास स्थगिती देण्यात आली आहे। नेव्हिल डिसोझा फुटबॉल मैदानाबाबत हायकोर्टानं हा महत्त्वाचा निर्णय घेतलाय। सुनावणीवेळी हायकोर्टानं आयुक्त भिडे यांच्यावर ताशेरे ओढले। आयुक्त आणि नगरसेवकांमध्ये विसंवाद आहे का असा सवाल केलाय। आयुक्तांना बीएमसीतील गोष्टी माहीत असतात का? बीकेसीवरील फुटबॉल मैदान कायम राहणार असंही म्हणण्यात आलंय। मैदानाला स्थगिती देताना कोर्ट नेमकं काय म्हणालंय पाहूया। हायकोर्टानं सुनावलंय असं नेमकं काय झालं की महापालिका आयुक्त आणि नगरसेवकांनी कोर्टाचे आदेश पाळले नाहीत। कोणामध्ये संवादाचा अभाव होता याचं उत्तर द्या। महापालिका आयुक्तांना पालिकेच्या विधी न्याय विभागानं कळवलं नव्हतं का? मैदानं राहिली नाही तर पुढच्या पिढीला मैदानी खेळ म्हणजे काय याचा विसर पडेल। बीकेसी मधील नेव्हिल डिसोझा फुटबॉल मैदानावर प्रदर्शन केंद्र उभारण्यावर स्थगिती देत आहोत असं न्यायालयानं म्हटलंय। तर हायकोर्टानं आयुक्तांना सुनावलेलं आहे। बीकेसीवरील फुटबॉल मैदानावर प्रदर्शन केंद्राला स्थगिती दिलेली आहे। तर सुनावणीवेळी हायकोर्टानं आयुक्त भिडे यांच्यावर ताशेरे ओढलेले आहे। आयुक्त आणि नगरसेवकांमध्ये विसंवाद आहे का असा प्रश्न न्यायालयानं उपस्थित केलेला आहे। बीकेसीवरील फुटबॉल मैदान हे कायम राहणार असंही यावेळी हायकोर्टानं स्पष्ट केलं।